मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील गेल्या 10 महिन्यापासून लढा देत आहेत आणि पुन्हा एकदा जरांगे पाटील 20 तारखेला उपोषणाला बसणार आहेत। दादा, पुन्हा एकदा उपोषण करताय, पण समाजामध्ये एक भावना आहे की आपण उपोषण करू नये, सरकारची लढाई द्यावी, आरक्षणाबाबत लढावं, पण उपोषण करू नये, टाळावं। नाही, शेवटी समाजाच्या भविष्यासाठी, समाजाचे पोरं मोठं होण्यासाठी आपल्याला समाजात अडचणीत आणण्यापेक्षा, समाजाच्या एकवटला आहे म्हणून त्यांना त्रास देण्यापेक्षा अशी माझी भूमिका आहे। त्यापेक्षा आपल्याला त्रास झाला तरी चालतो, कारण ती एक मनच, मी कालपासून सांगतो की ते मनच आपल्याला बदलायची। ते लाख मेले तरी चालते, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। लाख मारायचे नाहीत, एक मेला तरी चालतो, पण करोडो लोक मोठे झाले पाहिजेत। या भूमिकेतून आपण आपल्या स्वतःच्या जीवाला त्रास द्यायचा, आपण आपलं रक्त जाळायचं, आपण आपल्या जीवाचा बाजी लावायची, संघर्ष करायचा, पण आपला समाज मोठा करायचा। हे खरं आहे की समाजाला माया येते, समाजाला वाटतं की नको, यांनी उपोषण नाही केलं पाहिजे, आरक्षण थोडं उशिरा मिळलं तरी चालत, परंतु उपोषण करायला नको, यांच्या जीवाला काही व्हायला नको। मला त्यांच्या भावनेची कदर आहे, परंतु त्यांच्या भावनेची कदर करत असताना आपला समाजही मोठा झाला पाहिजे आणि आपली शक्तीच ती आहे, आमरण उपोषण। माझी सगळ्यात मोठी शक्तीच ती आहे की आमरण उपोषण केलं म्हणजे माझ्या समाजाला न्याय मिळतो। म्हणून नाही समाजाचं ऐकत, याच्यासाठी मी समाजाच्या विरुद्ध नाही आहे, समाजाच्या हितासाठीच मी त्यांचं ऐकत नाही आहे की मी आमरण उपोषणावर ठाम आहे, आणि ते काय मी राहणार आहे ठाम, कारण त्याशिवाय हे सरकार ठेप्याला नाही येणार। काही दिवसापूर्वी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, परंतु त्या बैठकीला विरोधी पक्ष हजर नव्हता। काल मंत्री छगन भुजबळ साहेब गेले होते शरद पवार यांना भेटण्यासाठी, आणि त्यांची भेट घेतली, चर्चा झाली। त्यामुळे ते असं म्हटले की ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण होते, हे पोलिसांनाही पुढे आवरण्यास अवघड होईल। नाही, तेढच त्यांनी केला ना, तेढ कोणी केला आहे? तेढच त्यांनी निर्माण केला आहे, आणि त्याला आणखीनही तेढच निर्माण करायचं आहे। ते जे सगळे काय जे डावं आहेत ना, ते ज्यावेळेस तो गोड बोलतो आणि सांगतो की मला शांतता पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, स्फोटक वातावरण झालं आहे, हे जे असे शब्द वापरतो नाही, स्फोटक असे, त्यावेळेस 100% तो दंगल घडवणार आणि मीडियाच्या बांधवाला आणि नेत्यांच्या समोर फक्त सांगणार तो की हे वातावरण शांत करा। आता बिघडेलच तो, याचा अर्थ तो 100% काहीतरी घडून आणणारे, कारण ते डाव टाकतं प्रत्येक वेळेस। ज्यावेळेस फडणवीस साहेबांकडे गेलं, त्यावेळेस जेलमधून बाहेर निघालं, 1-2 केसेससुद्धा त्यांनी फडणवीस साहेबांच्या हातातून मागं करून घेतल्या त्यानं, आणि त्याला चिघळून द्यायचं होतं। बघा डाव त्याला चिघळून द्यायचं होतं। हे कार्यक्रम सगळं भाजप संपवलं पाहिजे, सगळं देवेंद्र फडणवीस संपले पाहिजे, जे शिंदे साहेबांपासूनचे सगळे संपले पाहिजेत, म्हणून तो खूप विरोधात बोलला मधल्या काळात। म्हणजे त्यांच्यातच राहून त्यांच्यातच खाल्लं त्यानं, आणि खूप विरोधात बोलला। ही डाव टाकतो तो। तसं त्याने काल बी डाव टाकला असावा असं वाटतं की न वेळ घेताच शरद पवार साहेबाच्या घरी जायचं, आणि त्यांनी वेळ नाही दिली की मग बाहेर निघून यायचं, आणि इकडं राज्यात सांगून टाकायचं की तो मराठ्याचा आहे म्हणून मला नाही भेटला। म्हणजे ओबीसीत वातावरण निर्माण करायचं विरोधाचं, आणि दंगल घडून द्यायची। म्हणजे तो जिथं जातो तो डाव घेऊनच जातो। त्याला ना ओबीसी समाजाचं देणं घे, तो ओबीसी समाजासाठी माझं मत आहे कोणत्या नेत्याला भेटत नाही, कोणत्याच, ना देवेंद्र फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला, ना अजित पवारांना, ना शरद पवार साहेबांना, ना उद्धव ठाकरे साहेबांना। तो आरक्षणासाठी भेटत नाही, त्याला तिथून कोणीतरी हाकलून दिलं पाहिजे। मग ओबीसी सांगायचं की मला हाकलून दिलं, आणि बघा यांना ओबीसीचं काही देणं घेणं नाही। अरे तुलाच देणं घेणं नाही, तुलाच ओबीसीचं देणं घेणं नाही आहे, फक्त त्याला ते दंगल काढायची। म्हणजे हे जे त्याचे शब्द आहेत ना, स्फोटक, हे याला काहीतरी निमित्त करायचं, याला कोणीतरी काहीतरी म्हणलं पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे, निमित्त करायचं आणि करायचं। इतका भंगार विचाराचा माणूस आहे, अति भंगार विचाराचा माणूस आहे। जिथं खाईल ना त्याच्यावरच ते उलटाणार। म्हणजे त्याचं ते नेचर आणि नियत पहिल्यापासून अशी, इतकी वाईट नियतीचा माणूस कधीच असू नये। जिथं खाल्लं तिथं उलटणार। ज्या घरात बसणार त्याच घरात ते वाशे मोजायची सवय आहे त्याला। ते पहिल्यापासून हे असलं आहे की त्याच्या प्रत्येक चालण्यात, त्याच्या प्रत्येक बोलण्यात, त्याच्या प्रत्येक पावलात वाईट कृत्य कसं घडलं याच्यावरच त्याचं देणं असतं। म्हणजे कुठं जाणार, आता फडणवीस साहेबाकडे असून त्यांच्यावरच उलटाला, मागच्या काळात शिंदे साहेबावर उलटला, शिवसेनेत होता त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे साहेबांवरती उलटला, ते शरद पवार साहेबाकडे होतात त्यांच्यावर उलटला। आता हे जे काही कामं करून घेतोय तो, इकडं स्फोटक परिस्थिती निर्माण व्हावा म्हणूनच करून घेतो। काही ओबीसीचे नेते हाताखाली धरलेत, त्यांना काही बराळल्यासारखं बोलायला लावतो
हे छगन भुजबळचं काम. मग आता ते जर बराळ्यासारखे बोलायला लागले तर स्फोटक परिस्थिती होणारच ना. म्हणून त्यांनी स्फोटक शब्द वापरला. न विचारता कोणाच्या घरी जायचं, मग ते नाही भेटले की पुन्हा इकडं रोष निर्माण करून द्यायचं ओबीसी. तो भेटत नाही, तो होत नाही. पण त्याचा काय मराठ्यापुढं डाव सिद्ध होत नाही, त्याचा डाव यशस्वी होत नाही. कारण त्याला त्या दंगलीत करायच्यात. त्याच्यामुळे ती स्फोटक असले शब्द वापरायला लागला आहे. तो फसवणार आहे. शिंदे फडणवीस साहेबांना पुरेपूर तो काळात फसविणार. परंतु छगन भुजबळ यांनी जी शरद पवार यांची भेट घेतली, कुठेतरी महायुतीचा प्रयत्न आहे का की शरद पवार यांनी ज्या ओबीसी आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल याबद्दल स्पष्ट बोललं पाहिजे, असा महायुतीचा प्रयत्न पण असू शकतो ना. नाही, ते स्पष्ट बोलणार नसले तर मग तुम्हाला द्यायचं नाही का असा अर्थ आहे त्याचा. ते बोलणारच नाहीत. त्यांना केव्हाच मराठ्याचं चांगलं व्हावं वाटत नाही. महाविकास आघाडीवाल्याला कधीच मराठ्याचं चांगलं होऊ वाटत नाही, अशी त्यांची विचारधारा आहे. तशीच आहे का मग तुमची बी? मराठ्यांचं चांगलं होऊच नाही आले द्या ना, लात मारा पाठडात त्यांच्या, जाऊन द्या तिकडं. द्या तुम्ही, तुमच्या हातात आहे ना, सत्ता आहे, बहुमत हे सगळं आहे तुमच्या हातात. द्या. तुम्हाला द्यायचं नाही आहे, एकमेकावर ढकलायचं. आणि ती सवय आहे पहिल्यापासूनची ढकलणं. आणि हे आहारी गेले छगन भुजबळांचे. तुम्हाला 100% सांगतो, ते आहारी गेले छगन भुजबळांचे. अकबरुद्दीन ओवैसी संभाजीनगरला आले होते आणि त्यावेळेस त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की जरांगे पाटील जे मराठा समाजासाठी लढतायत तसं मुस्लिम समाजानेही लढलं पाहिजे. आणि जरांगे पाटील म्हणले तर भेट होऊ शकते. आपण भेट घेणार का? काय म्हणले? अकबरुद्दीन ओवैसी जे MIMचे आहेत ते संभाजीनगरला आले होते आणि त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की ज्याप्रमाणे मराठा समाज त्यांच्या आरक्षणासाठी लढतोय त्याप्रमाणे मुस्लिम समाजाने आरक्षणासाठी लढलं पाहिजे. आणि याबाबत जरांगे पाटलांनी इच्छा व्यक्त केली तर भेट होऊ शकते. नाही, एकत्र यायचं, मुस्लिम समाजानं लढलं पाहिजे असं जर म्हणायचं आहे तर इच्छेची काय करायची? इच्छेची गरजच नाही ना. जिथं काय आपला समाज आपण ठरवला आहे की आपल्याला मोठा करायचा आहे, मग जसा माझा समाज मोठा करण्यासाठी आम्ही ठरवलं तसं तुम्हाला जर वाटतं तुमचा समाज मोठा झाला पाहिजे, तिथं इच्छेची काय करायची? तिथं इच्छा, अपेक्षा, निमंत्रणं हे तर गौण पाहिजे ना. जिथं समाज मोठा करायचा आहे तिथं गोरगरीब मुस्लिमही मोठा होईल, गोरगरीब मराठा येऊन गोरगरीब दलित पण होईल आणि लिंगायत समाज पण होईल. सगळ्यांनाच, ज्या जाती राजपूत असेल, कायकाडी असेल, धनगर बांधव असेल, यायचं एकत्र सगळ्यांना आणि आपण आपली जात मोठी करायची. इच्छा याच्यात खूप अर्थ धरलेले असतात. इच्छेची गरजच नाही. गोरगरीब मुस्लिम मोठा व्हावा आणि त्याच्यासाठी त्यांच्यातल्या काम करणाऱ्या वर्गानं पुढं यावं आणि आपण आपल्या जातीला सगळ्यांना मिळून न्याय द्यावा. प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, ते असे म्हटलेत की जरांगे पाटील यांनी उपोषण करण्यापेक्षा ज्या 288 जागा आहेत त्या लढवल्या पाहिजे. ठरवू आम्ही. मनोज जरांगे पाटील, कॅमेरामन हर्षद निकमसह संजय सर्वदे, TV9 मराठी, अंतर्वाली, सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.